तर आता आज आपण बघूयात नजरदोष म्हणजे नक्की काय, नजरदोष कसा निर्माण होतो आणि त्याच्यावर आपण उपाय काय करू शकतो. नजरदोष म्हणजे नजर लागणे. याचा अर्थ असा की कोणाची तरी वाईट दृष्टी आपल्या ऑरावर, आपल्या ऊर्जा वलयावर पडलेली आहे. तर ह्याचं थोडंसं विश्लेषण मी करतो की एक लक्षात घ्या, आपण सर्वच्या सर्वजण जेवढे म्हणून संपूर्ण पृथ्वीवर जेवढे काही जीव आहेत ते सगळे आपण कुठल्या तरी एका शक्तीबरोबर बांधल्या गेलेलो आहोत की ज्याला आपण वैश्विक ऊर्जा किंवा ब्रह्मांडी ऊर्जा म्हणू शकतो. आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपण कनेक्टेड आहोत आणि ते कायम राहणार आहे हे कनेक्शन. तुम्ही कुठेतरी टेलिपॅथी वगैरे असा शब्द ऐकला असेल किंवा कधीतरी आपण एखाद्याची आठवण काढतो आणि नेमका त्याचा फोन येतो की आपल्याला काहीतरी कोणाला सांगायचं वाटतं आणि आपण बोलायच्या आधी तीच व्यक्ती आपल्याच मनातला काहीतरी बोलून दाखवते. असं बरेचदा घडतं. किंवा आपण होतो, अरे ह्यानी माझ्या मनातलं कसं काय ओळखलं, त्याला कसं काय कळलं, मी फोनची वाट बघत होतो वगैरे वगैरे. तर जिथे हे कनेक्शन जास्त तीव्र पद्धतीनं आहे, तीव्र स्तरावर आहे, तिथे या घटना घडतात. आणि ह्याच्या मागचं कारण की दोन व्यक्तींमध्ये एक कॉमन फॅक्टर असतो, तो म्हणजे वैश्विक ऊर्जा. माझं शरीर जसं या वैश्विक ऊर्जेशी जोडलेलं आहे तसं तुमच्यापैकी प्रत्येकाचं शरीर त्या वैश्विक ऊर्जेशी जोडलेलं आहे. त्याच्यामुळं जर काही विशिष्ट स्तरावर मनामधील काही विचार निर्माण केल्या गेले तर त्या ज्या लहरी आहेत, जी मनातून तरंग निघतात, ते तरंग त्या वैश्विक ऊर्जेच्या माध्यमातून बरोबर त्या व्यक्तीपर्यंत पोचतात. ह्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं सदुपयोग आपले ऋषीमुनी करायचे की या वैश्विक ऊर्जेच्या मार्फत संदेशांचं वहन व्हायचं. जे आजकाल आपण मोबाईलमधनं करतो, त्यावेळी मोबाईल नव्हता, परंतु त्यावेळी ऋषीमुनींकडे सगळे टेक्निक्स होते, त्यांना मोबाईलची गरज नव्हती, पण ह्या वैश्विक ऊर्जेच्या मार्फत ते एकमेकाशी कनेक्ट व्हायचे. तर आता नजर लागते म्हणजे नक्की काय होतं. तर एक लक्षात घ्या, कुठलीही भावना जर मनापासून निर्माण केल्या गेली एखाद्या व्यक्तीविषयी, म्हणजे अगदी मनात नाही तो विचार आहे, इथून इंटेलेक्च्युअली पण तोच विचार आहे आणि पूर्ण त्याच्यावर फोकस केला, तर ते तरंग त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात. मग ते चांगले असो वाईट असो, इट इज इरिलेव्हंट. मग जेव्हा केव्हा आपण एखाद्या फंक्शनमध्ये जातो किंवा आपलं कुठेतरी कौतुक होतं, काहीतरी आपलं सक्सेस आपण कुठेतरी प्रेझेंट करतो, ऑब्वियसली आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये हेवेदावे करणं थोडंसं प्रमाण वाढलेलं आहे. त्याचबरोबर त्याचं किती चांगलं चाललं आहे आणि माझं मात्र नाही, किंवा तिच्याकडे किती सोन्याचे दागिने आहेत, माझ्याकडे मात्र नाही आहेत, किंवा त्यांच्या मुलांना किती चांगले मार्क्स मिळाले, आमच्या मुलांना मात्र नाही मिळत आहेत. हे असे शेकडो वेगळे प्रश्न माणसांच्या मनात निर्माण होतात जेव्हा केव्हा ह्या गोष्टी एकमेकांच्या दृष्टीस पडतात. मग जर अशी एखादी व्यक्ती असेल की जिला तुमचा उत्कर्ष बघून असूया निर्माण झाली, मत्सर निर्माण झाला, हेवा निर्माण झाला, तर ती व्यक्ती असा विचार करते की अरे ह्याचं एवढं चांगलं कसं. आणि ती जी भावना आहे, जी असूया किंवा तो मत्सर आहे, तो इतका हाय लेवलवर जातो आणि त्यावेळी त्या नकारात्मक विचारांचे तरंग आपल्या ऑराशी कनेक्ट होतात. आणि ऑब्वियसली हे सकारात्मक किंवा चांगले किंवा पॉझिटिव्ह तर असू शकत नाहीत. आणि मग ज्यावेळी अशा व्यक्तींचे नकारात्मक विचारांचे तरंग किंवा लहरी किंवा व्हायब्रेशन्स ज्यावेळी तो स्तर क्रॉस करून काही विशिष्ट स्तराच्या वर पोहोचतात, त्यावेळी वैश्विक ऊर्जेच्या मार्फत त्या नकारात्मक विचारांच्या लहरी आपल्या शरीराच्या ऊर्जा वलयाशी म्हणजेच आपल्या ऑराशी कनेक्ट होतात. आणि याचाच परिणाम
म्हणजे आपलं ऊर्जा वलय हे कुठंतरी डिस्टर्ब होतं, अस्थिर होतं. आणि ही अस्थिरता आपल्या कुठल्या तरी शारीरिक व्याधींच्या रूपातनं आपल्याला जाणवते. मग बरेचदा आपण म्हणतो की एका फंक्शनमध्ये जाऊन आल्यानंतर काही लोक लगेच आजारी पडतात किंवा त्यांना बारीशी कणकण येते, किंवा सर्वात जास्त लहान मुलांना ह्या गोष्टीचा जास्त आपण त्रास झालेला बघतो की दृष्ट काढतात. आपली जुनी मंडळी दृष्ट काढायची, लहान मुलं बाहेर न आलं की दृष्ट काढा असं म्हणायची, किंवा आवरून नटून धुटून जर नवीन लग्न झालेलं जोडपं जर आलं की लगेच अरे आधी त्यांची दृष्ट काढा. दृष्ट काढणं म्हणजे काय, तर हा ऑरा जो अस्थिर झालेला तो स्थिर करणं, बाकी काही नाही. ज्यावेळी ऑरा अस्थिर होतो त्यावेळी हे जे असंतुलन आहे ते ह्या वेगळ्या मार्गाने बाहेर पडतं. मग बरेच जणांना पित्ताचा त्रास होतो, डोळ्यांची जळजळ होते, बारीकसा ताप येतो, गळून गेल्यासारखं वाटतं, लहान मुलं कॉन्स्टंट रडायला लागतात, असे प्रकार घडतात. त्याचबरोबर असे आपल्या बघण्यात नक्कीच अनुभवाला आलेला असेल की एखादं काहीतरी नवीन तुम्ही काहीतरी अचीव्ह केलेलं आहे, काहीतरी तुम्हाला नवीन सक्सेस मिळालेला आहे, आणि ते जर तुम्ही 4 लोकांमध्ये सांगितलं किंवा काही विशिष्ट व्यक्तींना जर ते कळलं तर इमिजिएटली त्याचा कुठेतरी एक निगेटिव्ह पुढे अनुभव तुम्हाला येतो की चांगलं झालेलं काम कुठेतरी गडबडतं किंवा होत असलेलं काम कुठेतरी अडकून बसतं. एखादी तुमची एखादा बिझनेस असेल, नोकरी असेल, व्यवस्थित चालू असेल तर ते अचानक त्याच्यात कुठेतरी अडचण निर्माण व्हायला सुरुवात होते आणि मग आपली जुनी मंडळी म्हणतात अरे नजर लागली बघ. तर तुम्ही हेही बघितलं असेल की नजर काढताना मिठाचा वापर केला जातो, अजून बरेच काय लिंबू मिरची वगैरे बरंच काय वापरलं जातं. तर नजर दोष म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या लोकांना आपला उत्कर्ष, आपली प्रगती, आपले सुख हे बघवत नाही, त्याचा मत्सर वाटतो, हेवा वाटतो आणि त्यांच्या मनातून जे काही नकारात्मक विचारांच्या लहरी अतिशय उच्च प्रमाणात बाहेर पडतात आणि वैश्विक ऊर्जेच्या मार्फत ते आपल्या ऊर्जा वलयाशी कनेक्ट होतात आणि त्यानंतर ऊर्जेच्या असंतुलनामुळं जे काही परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या आजूबाजूला, आपल्या कामधंद्यावर जे होतात त्यालाच आपण नजरदोष असं म्हणतो. आणि हे नजरदोष काढण्याचं सर्वात मुख्य साधन म्हणजे मी तर असं म्हणेन की तुम्ही गरज नसेल तर आजच्या काळात तरी शो ऑफ करू नका. मग आपण डीपी ठेवतो आपल्या परिवाराचे, पती पत्नीचे, मुलांबरोबरचे, आणि सगळी दुनिया त्याला बघते किंवा ज्याने नंबर सेव्ह केला ते बघतात. आपण फेसबुकवर पोस्ट टाकतो, इंस्टावर पोस्ट टाकतो, त्या इमेजेस टाकतो. जे आपले वैयक्तिक प्रसंग असतात, आनंदाचे प्रसंग असतात, जे आपल्या कुटुंबापुरते मर्यादित असायला हवेत आणि ते आपण संपूर्ण जग जाहीर करतो. हे एक प्रकारे असंच होतंय की तुम्ही तुमचा वाढदिवस किंवा एक काहीतरी पर्सनल प्रसंग, तुम्ही ट्रिपला गेलात तुमच्या कुटुंबाबरोबर आणि ते फोटो तुम्ही अक्षरशः लिटरली जर चौकात होल्डिंग करून लावले तर कसं वाटेल. तर हे आजकालचं सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टा हे एक प्रकारचे हे होल्डिंग्सच आहेत की ज्याच्यावर तुम्ही तुमचे पर्सनल वैयक्तिक फोटो शेअर करता आणि तिथे ऑब्वियसली कॉम्पिटिशनच्या या काळामध्ये तुमचा उत्कर्ष न बघणाऱ्यांना ते बसल्या जागी ते सगळं बघायला मिळतं. जरी तुम्ही त्यांना वर्षोस भेटला नसला तरी आजकाल सोशल मीडियामुळे जग एवढं जवळ आलं आहे की तुम्ही जे टाकता ते हजारो जणांपर्यंत लगेच पोचतं आणि त्यातनं मग त्यांच्या मनातनं त्या असूया निर्माण होते, नकारात्मक लहरी निर्माण होतात आणि ऑब्व्हियसली तुमच्या फोटोमध्ये तुमच्या लहरी कनेक्ट असतात. त्यामुळं आपल्या फोटोच्या माध्यमातून सुद्धा त्या लोकांची एनर्जी आपल्या ऑराशी कनेक्ट होऊ शकतात आणि त्यांचा इम्पॅक्ट आपल्याला जाणवायला लागतो. त्यामुळं पहिलं मी असं सजेस्ट करेन की ह्याच्या मुळावरच तुम्ही काम करा. गरज नसेल, आवश्यकता नसेल तर तिथे तुम्ही वैयक्तिक सुखाचे प्रसंग हे शो ऑफ करूच नका. हां, तुमच्या कामासंदर्भातले जे काही फोटो असतील, ज्याचं तुम्ही दिवसभर काही नियोजन करत असता, जो तुमच्या बिझनेसचा, व्यवसायाचा भाग आहे, डेफिनेटली ते सोशल मीडियामध्ये टाकायला काहीच हरकत नाही, कारण तो तुमच्या व्यवसायाचा भाग आहे. पण तो वैयक्तिक गोष्टींबाबत म्हणेल मी तर
नक्कीच त्याच्यावर कुठेतरी तुम्ही विचार करायला हवा. 4 लोकांमध्ये जाताना अनावश्यक गरज नसताना खूप जास्त आपण आपल्या स्वतःच्या कामांविषयी, आपल्या यशाविषयी बोलणं अजिबात गरजेचं नाही आहे, काही आवश्यकता नाही आहे. आपलं यश आपल्या कुटुंबाला समजलं, आपल्या काम करणाऱ्या टीमला समजलं, आपले कस्टमर, आपले क्लायंट त्यांना समजलं, इनफ. बाकीच्यांना कळायची काय गरज आहे, त्यांना काय फरक पडणार आहे, आणि पडला तर तो पॉझिटिव्ह नाही निगेटिव्हच पडेल. तर त्याच्यामुळे शक्यतो शो ऑफचे पासून थोडंसं दूर राहा. आणि समजा तरी नजर लागली असं करून, कारण काही प्रत्येक गोष्ट काही हातातच आहे. फंक्शनला, पार्टीज वगैरे इकडे जावं लागतं, भेटावं लागतं, मिटिंग करावं लागतं, आणि शेवटी मरण्याच्या भीतीनं जगणं तर सोडून देऊ शकत नाही आपण. त्यामुळं अगदी काही ठिकाणी एक आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग नातेगोती सांभाळावे लागतात. त्यामुळं 4 लोकांमध्ये उठक-बैठक करावी लागते, जावं लागतं. तर नक्कीच आपण त्यांच्या आमंत्रणाचा मान ठेवायला हवा, नातेगोती संबंध सांभाळायला हवेत. आणि अशा वेळी जर नजर लागली तर आपण त्याच्यावर उपाययोजना नक्कीच करू शकतो. त्यापैकी एक म्हणजे सॉल्ट वॉटर बाथ. अशा फंक्शनमध्ये आपण घरी आलो किंवा असं काही जाणवलं, अरे नजर लागलेली आहे, काहीतरी गडबड वाटते आहे, समथिंग इज नॉट ओके, तर ताबडतोब घरी गेल्या सॉल्ट वॉटर बाथ म्हणजे कोमट पाण्यात खडं मीठ टाकून त्याने आंघोळ करावी. पाणी अंगावर असताना काही सेकंद, अर्धा 1-1.5 मिनिट थांबावं, नंतर स्वच्छ पाण्याने शरीर साफ करावं. असं एक 3 दिवस तरी करावं. ज्यावेळी नजर लागली असेल तर अशा वेळी लागोपाठ 3 दिवस करावं कमीत कमी, आणि त्याच्यानंतर तुम्हाला आपोआप फरक जाणवायला सुरुवात होईल. बाकी नजर काढण्याचे बाकीचे पण बरेच काही प्रकार आहेत जे जुने लोक करतात. मीठ मोहरी ओळून वगैरे टाकणं किंवा लिंबू मिरची हे करणं, कोहळा वगैरे बांधून ठेवणं, असे काही प्रकार आहेत. अर्थात हे कोणी किती काय फॉलो करायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं. ज्या गोष्टींच्या मागे कुठे काही सायन्स आहे, काही विज्ञान आहे, अशा गोष्टी मी नक्कीच रेकमेंड करतो. आणि त्याच्यापैकीच एक आहे सॉल्ट वॉटर बाथ, ते आपण करू शकतो. दुसरी गोष्ट जर आपण करायची झाली घरच्या घरी, तर एक आपण मंत्र साधना यामार्फत आपण आपला ऑरा थोडा संरक्षित करू शकतो. आणि त्यासाठी सर्वात मुख्य मंत्र म्हणजे अर्थात गायत्री मंत्र. अगदी रोज सकाळी एक 5 ते 10 मिनटं तुम्ही गायत्री मंत्राचं जर चॅन्टिंग केलं, रात्री झोपायच्या आधी गायत्री मंत्राचं चॅन्टिंग केलं, अगदी असं म्हणतात की 11 वेळा जरी गायत्री मंत्र मनातल्या मनात म्हणलं तरी मागच्या 3 दिवसांची सौम्य पातकं नष्ट होतात. तर गायत्री मंत्र हा मंत्रराज आहे, त्याचं एक वेगळं शास्त्र आहे, ते नंतर नक्की केव्हा तरी आपण नक्कीच बघूयात. पण गायत्री मंत्राच्या प्रभावामुळे आपल्या शरीराभोवती एक संरक्षक कवच तयार होतं, एक प्रोटेक्शन शील्ड तयार होतं. आणि त्या मंत्रांच्या प्रभावामुळे आपला ऑरा, आपलं ऊर्जावलय हे इतकं सशक्त होतं की अशी नकारात्मक विचारांच्या लहरी जरी आल्या तरीसुद्धा त्या आपल्याला अफेक्ट करू शकत नाही. त्याचप्रमाणे अजून तुम्हाला स्ट्रॉंग लेव्हलवर काही संरक्षण पाहिजे असेल तर वेगळ्या पद्धतीचे कवच आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. जसं देवी कवच आहे, आदित्य हृदय स्तोत्र आहे, त्याच्यानंतर सर्वात लहान मुलांना आपण नेहमीच म्हणत असतो रामरक्षा, वन ऑफ द मोस्ट इफेक्टिव्ह. आणि त्याचबरोबर अजून हायेस्ट लेवलवर पाहिजे असेल तर पंचमुखी हनुमान कवच. तर हे कवच अर्थात नावाप्रमाणेच ते कवच तयार करतं, आणि ज्यामुळं फक्तच नजरदोष नाही तर आपण 24 तास कुठेही असलो तरी जिथे कुठे असू तेथील नकारात्मक ऊर्जा लहरींपासून आपल्या शरीराचं, आपल्या ऊर्जावलयाचं, आपल्या ऑराचं संरक्षण होतं. तर हे असे 2-3 उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. वास्तूमध्ये पण काही उपाय आपण ते करू शकतो, पण तो विषय मोठा आहे, तर तो आपण वास्तुशास्त्राच्या विषयात नक्कीच नंतर घेऊ की नजरदोष आणि वास्तुशास्त्र कसं संबंधित आहे. परंतु आता जो बेसिक नजरदोष जो आहे, जे सगळीकडे आपण बघतो, तर त्याच्यावर आपण आज प्रकाश टाकलेला आहे. तर नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल याची मला खात्री आहे.